about sex determination. Sex determination. Now, what is mean by sex determination? Sex determination means the mechanism by which sex is established is called as sex determination. म्हणजे हे असं एक मेकॅनिझम आहे की त्यामध्ये काय केला जातो, सेक्स डिटरमाइन केला जातो. त्याला काय म्हणायचं, मेल किंवा फिमेल. त्याला दॅट इज कॉल्ड ॲज सेक्स डिटर्मिनेशन. द मेकॅनिझम बाय विच सेक्स इज एस्टॅब्लिश्ड is called as sex determination. Next, the term sex determination refers to sexual phenotype. ही जी टर्म आहे सेक्स डिटर्मिनेशन रेफर्स टू सेक्शुअल फिनोटाईप. आता सेक्शुअल फिनोटाईप म्हणजे काय, फिनोटाईप म्हणजे काय, कोणते कॅरेक्टर, दॅट इज अ एक्सटर्नल कॅरेक्टर. मग यामध्ये फक्त काय केलं जातं, फिजिकली जे कॅरेक्टर असतात ते त्याच्यावरती काय केलं जातं, फोकस केला जातो. फिजिकली कॅरेक्टरवरती फोकस केला जातो. याचा अर्थ आहे बाय द टर्म सेक्स रेफर्स टू सेक्शुअल फिनोटाईप. म्हणजे जे फिजिकली जे आपल्या डोळ्याने दिसतात फिजिकली कॅरेक्टरवरती फोकस केला जातो. नंतर नेक्स्ट आता आपण सेक्स डिटर्मिनेशन, त्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंगच्या अगोदर त्यामध्ये आपण अनेक सेक्स डिटर्मिनेशन पाहणार आहोत. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग्स पाहणार आहोत. पण त्या अगोदर त्यामध्ये इन सम स्पीसीज both male and female reproductive organs are present to same organism, and this term is called as bisexual or hermaphrodite. ज्या ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही पण असतात त्यामध्ये मेल पण असेल आणि फिमेल पण असेल, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, ते ऑर्गॅनिझमला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल ऑर हर्मॅफ्रोडाइट ऑर मोनोसियस असं म्हणतात. एकच ऑर्गॅनिझम असेल, एकच ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही पण ऑर्गन असेल, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतात, बायसेक्शुअल किंवा मोनोसियस ऑर्गॅनिझम असं म्हणतात. आता नेक्स्ट त्यामध्ये ऑन द अदर हँड, आता ऑन द अदर हँड काही ऑर्गॅनिझममध्ये काय असते, त्यामध्ये इन विच द ऑर्गॅनिझम बोथ आयदर मेल ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, या दोनपैकी एकच ऑर्गन जर असेल तर त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायोसियस ऑर युनिसेक्शुअल. त्याला काय म्हणतात, डायोसियस किंवा युनिसेक्शुअल. युनि मीन्स ओनली वन, बाय म्हणजे दोन्ही पण त्यामध्ये ऑर्गन असतात त्याला म्हणायचं बायसेक्शुअल. आणि दोन्हीपैकी जर एक असेल आयदर मेल ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर प्रेझेंट, अँड दिस ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल ऑर डायोसियस असं म्हणतात. आणि ह्युमन्स आर डायोसियस. आपलं एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर ह्युमन्स कसे असतात, डायोसियस असतात. आता नेक्स्ट आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग. आपण हे जे सेक्स डिटर्मिनेशन आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग्समध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये समजलं डेफिनेशन काय सांगितली, पुन्हा एकदा सांगते. सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय, द मेकॅनिझम बाय विच सेक्स इज एस्टॅब्लिश्ड इज कॉल्ड ॲज सेक्स डिटर्मिनेशन. आणि यामध्ये त्यामध्ये टाईप आहे. त्यामध्ये काही ऑर्गॅनिझममध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह दोन्ही पण ऑर्गन असेल तर त्याला म्हणायचं दॅट इज अ बायसेक्शुअल ऑर मोनोसियस असं म्हणतात. आणि दोनपैकी आयदर मेल ऑर फिमेल दोन्हीपैकी एक जर असेल त्याला म्हणायचं युनिसेक्शुअल ऑर डायोसियस. आणि आपण जे आहेत ह्युमन्स आर डायोसियस, ह्युमन्स कसे आहे, डायोसियस आहे. तर आता आपण सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग्समध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये इन ह्युमन्स बिईंग्स द न्यूक्लियस ऑफ इच सोमॅटिक सेल. आपण ह्युमन बिईंगचा आपण एक्झाम्पल पाहणार आहे. त्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन ही मेकॅनिझम पाहणार आहोत. इन ह्युमन बिईंग द न्यूक्लियस ऑफ इच सोमॅटिक सेल कंटेन 46 क्रोमोसोम. आता आपल्या ह्युमन बिईंग्समध्ये जो सोमॅटिक सेल असतात त्यामध्ये जो न्यूक्लियस आहे त्यामध्ये किती क्रोमोसोम असतात, 46 क्रोमोसोम असतात. इन ह्युमन बिईंग द न्यूक्लियस ऑफ इच सोमॅटिक सेल कंटेन
त्या 46 क्रोमोसोम और 23 पेयर्स ऑफ क्रोमोसोम आणि मग 46 क्रोमोसोम म्हटले तर त्याचे किती पेयर्स होतात 23 पेयर्स ऑफ क्रोमोसोम्स 23 पेयर्स ऑफ क्रोमोसोम आणि त्यापैकी आउट ऑफ दिस 22 पेयर्स आर ॲटोसोम आणि त्यापैकी हे जे 23 पेयर्स आहेत त्यापैकी जे 22 पेयर्स असतात याला काय म्हणतात 22 पेयर्स आणि इकडं काय असतात ओनली वन पेयर्स असतं पहा यामध्ये 22 पेयर्सला काय म्हणतात ॲटोसोम्स असं म्हणतात 22 पेयर्स आर कॉल्ड ॲज ॲटोसोम्स आणि वन जे पेयर्स आहे इट इज कॉल्ड ॲज वन पेयर्स ऑफ सेक्स क्रोमोसोम याला काय म्हणतात सेक्स क्रोमोसोम्स असं म्हणतात मग ते सेक्स क्रोमोसोम किती असतात 2 असतात त्यामध्ये एक्स आणि वाय हे 2 सेक्स क्रोमोसोम असतात पहा तर ह्युमन बीइंगमध्ये एकूण 46 क्रोमोसोम असतात 46 क्रोमोसोममध्ये त्यामध्ये 23 पेयर्स असतात पहा त्यामुळे 2 जोड्या असतात मग त्या 23 पेयर्सपैकी 22 पेयर्स जे असतात इट इज कॉल्ड ॲज ॲटोसोम्स असं म्हणतात आणि 1 पेयरला काय म्हणतात सेक्स क्रोमोसोम असं म्हणतात मग सेक्स क्रोमोसोम कोणते एक्स आणि वाय आणि हे जे 22 पेयर्स आहे ॲटोसोम हे सगळे बाकीचे काय करतात फंक्शन दाखवतात शो करतात फक्त हे सेक्स सोडून हे बाकीचे जे असतात ते कंट्रोल करण्याचं काम करतात ॲटोसोम आणि हे जे ओनली वन पेयर जे आहे सेक्स क्रोमोसोम हे फक्त काय करते सेक्स डिटरमाइन करण्याचं काम करते आहे तर एक्स आणि त्यामध्ये वाय क्रोमोसोम असतात पहा मग ह्युमन फिमेल हॅज ए पेअर ऑफ एक्स त्यामध्ये आपण ह्युमनचं जर फिमेलचं जर एक्झाम्पल पाहिलं तर त्यामध्ये काय असते फिमेलमध्ये एक्स ए पेअर ऑफ एक्स दॅट इज अ होमोमॉर्फिक सेक्स क्रोमोसोम कारण होमो म्हणजे सिमिलर त्याला काय म्हणायचं होमोमॉर्फिक ऑफ सेक्स क्रोमोसोम फिमेलमध्ये काय असतात फक्त एक्स दोन्ही पण कशा आहे सारखी आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतात होमोमॉर्फिक सेक्स क्रोमोसोम असं म्हणतात आणि मेलमध्ये काय आहे कोणते क्रोमोसोम आहे एक्स आणि वाय दॅट इज कॉल्ड ॲज हेट्रोमॉर्फिक सेक्स क्रोमोसोम आणि मेलमध्ये त्यामध्ये एक्स आणि वाय दॅट इज हेट्रोमॉर्फिक सेक्स क्रोमोसोम मेलमध्ये होमोमॉर्फिक आणि फिमेलमध्ये होमोमॉर्फिक आणि मेलमध्ये कसे आहे वेगळे असल्यामुळे त्याला काय म्हणतात हेट्रोमॉर्फिक सेक्स क्रोमोसोम असं म्हणतात आता त्यामध्ये त्याचं जिनोटाईपचं सांगायचं झालं तर फिमेलमध्ये हे 22 पेयर्स आहे मग यामध्ये 22 पेयर्स म्हटलं की तर किती येतील 44 आणि इकडे येतील 2 म्हणजे असे 46 झाले पहा मग या जर आपण फिमेलचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये आपण जिनोटाईप सांगायचं झालं तर त्यामध्ये काही 44 काही येतील ॲटोसोम्स येतील आणि प्लस काही एक्स या फिमेलमध्ये काही 44 काही येतील ॲटोसोम्स आणि प्लस काही एक्स हे झालं जिनोटाईप ऑफ फिमेल आणि मेलचे काही 44 ॲटोसोम्स आणि प्लस एक्स वाय आणि या मेलचे काही येतील 44 ॲटोसोम्स प्लस एक्स वाय अशा प्रकारे मेल आणि फिमेलचे काय झाले हे जिनोटाईप येतील पहा आणि मग नेक्स्ट आपण आता ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन त्यामध्ये मेल डिप्लॉइड जर्म सेल त्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होऊन त्यापासून 2 टाईपचे हॅप्लॉइड स्पर्म तयार होतात आणि नंतर नेक्स्ट इन फिमेल जी डिप्लॉइड जी जर्म सेल असते इन ओव्हरीज अंडरगोज oogenesis अँड टू प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ एग आणि त्यामध्ये जे एग तयार होतात ऑल एग्स कंटेन 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोसोम ऑल एग्स कंटेन 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोसोम आणि मग त्यामध्ये जे स्पर्म असतात त्यामध्ये स्पर्म कंटेन 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोसोम्स and human male is heterogametic and female is homogametic मेल कसे असतात हेट्रोगॅमेटिक असतात आणि फिमेल कसे असतात होमोगॅमेटिक असतात पहा मग त्यामध्ये इन स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोसोम फर्टिलाइज्ड egg then diploid zygote is formed and that grows into a female child त्यापासून फिमेल चाइल्ड तयार होतं पहा if sperm containing X chromosome female sperm containing X chromosome fertilized
egg, then into a diploid zygote is formed. झायगोट कसा तयार होतो? डिप्लॉइड झायगोट 2 इन नंबर. आणि जे गॅमेट्स तयार होतात ते कसे असतात? हॅप्लॉइड असतात. आणि त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो आणि दॅट ग्रोज इनटू ए फिमेल चाइल्ड. आणि त्यापासून जे चाइल्ड तयार होते ते कसं तयार होते? फिमेल चाइल्ड तयार होते पहा. अँड इफ स्पर्म कंटेनिंग Y क्रोमोसोम fertilized with egg, then diploid zygote is formed and that grows into a male child. If sperm containing Y chromosome fertilized with egg, then diploid zygote is formed and that grows into a male child. आणि त्यापासून जे चाइल्ड तयार होईल ते कोणतं चाइल्ड तयार होईल? मेल चाइल्ड तयार होईल पहा. आता आपण एक्झाम्पल त्यामध्ये पाहूया. त्यामध्ये मेल आणि फिमेल आहे पहा. इकडं मेल आणि फिमेल. मेलचं काही XY, फिमेलचे काही जिनोटाईप XX. मेल जिनोटाईप लिहिले, फिमेल जिनोटाईप लिहिले. आता त्यापासून जे गॅमेट्स तयार होतील पहा. यापासून 2 टाईपचे गॅमेट्स तयार होतील. यापासून पण 2 टाईपचे गॅमेट्स तयार होतील, X आणि Y. इकडं XX हे अशा प्रकारे गॅमेट्स फॉर्मेशन आहे पहा. त्यामध्ये ड्युरिंग मेयोसिस गॅमेट्स. आता आपल्याला F1 जनरेशन काढायचं आहे पहा. F1 जनरेशन. त्यापासून इकडं स्पर्म आणि इकडे एक दाखवलेले आहे पहा. मग त्यापासून XX म्हणजे काय येईल? फिमेल. इकडं मेल, इकडं फिमेल, इकडं मेल. अशा प्रकारे F1 जनरेशनमध्ये 50% मेल आणि 50% फिमेल असे चान्सेस निर्माण होतात पहा. आणि त्यामध्ये 1:1 हे किती रेशो आला? 2 मेल आणि 2 फिमेल येतात. आणि म्हणून 1:1 रेशो इज प्रोड्यूस. यांच्यापासून जो रेशो तयार होतो तो काय तयार होतो? 1:1 रेशो हा प्रोड्यूस होतो पहा. मग त्यामध्ये यावरून त्यांनी सांगितले पास दिस इंडिकेट दॅट द सेक्स ऑफ ए चाइल्ड डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ स्पर्म फर्टिलाइज्ड द एग. दिस इंडिकेट दॅट द सेक्स ऑफ ए चाइल्ड, हे जे चाइल्डचं जे सेक्स आहे ते कशावरती अवलंबून आहे? डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ स्पर्म फर्टिलायझिंग द एग. म्हणजे जो टाईप ऑफ स्पर्म जो एग बरोबर फर्टिलाइज होतो त्याच्यावरती हे डिपेंड्स आहे पहा. आणि हेन्स फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट द मदर. आणि म्हणून हे जे आहे फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट द मदर. आणि म्हणून जे सेक्स डिटर्मिनेशन आहे हे फादर त्याला रिस्पॉन्सिबल आहे पहा आणि त्याला मदर नाही आहे पहा. तर अशा प्रकारे त्यांनी कन्क्लुजन काढलेले आहे पहा याच्यावरून सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग्स. तर आता एखाद्या फॉर एक्झाम्पल एक मदर आहे, त्याला सारखे 2-3 वेळेला जर मुलीच होत असतील तर हे सगळं तिच्यावरती काय येतं? तिला क्लेम लावला जातो पहा. तिच्यावरती क्लेम लावला जाते की हे सगळं कशामुळं होतं? हे सगळं फिमेलमुळं होतं आहे. तर फिमेलवरती म्हणजे तिचा काही त्यामध्ये दोष नसतोय. हे पूर्ण कशावरती अवलंबून असतंय? तर हे जो X या मेलमध्ये जे X आणि Y जे क्रोमोसोम असतात त्यामध्ये जो Y असतो फॅक्टर हा डिसाईड करतो पहा. आणि मग त्या Y क्रोमोसोममधले जे जीन्स असतात हे जीन्स या जीन्सवरती सगळं हे अवलंबून असतं पहा. आणि त्यामध्ये फादरचा आणि मदरचा कोणताही त्यामध्ये ब्लेम केला जात नाही. तर अशा प्रकारे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग हे आपण पाहिलं पहा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स नंतर सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहा. तर धन्यवाद.